मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण आणि पुतनाची गोष्ट. कृष्णाचे मामा कंस त्याला मारण्यासाठी हतबल होते, म्हणून त्यांनी ते काम पुतना नावाच्या एका राक्षसिनीकडे सोपवले. राक्षसिनीने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि ज्या खोलीत कृष्ण होता त्या खोलीत गेली. तिने तिच्या स्तनांवर विषाचा लेप केला होता आणि कृष्णाला तिचे दूध पाजण्याची विनंती केली होती. कृष्णाच्या आईला तिचा खरा हेतू माहीत नव्हता आणि त्यांनी पुतनाला दूध पाजण्याची परवानगी दिली. पुतनाचे स्तन विषाने भरलेले होते. अंतर्मयी श्रीकृष्णाला सर्व कळाले आणि त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी स्तन पकडून जीवासहित दूध पिण्यास सुरुवात केली. यामुळे पुतनाला खूप वेदना जाणवू लागल्या. तिचे प्राण निघू लागले. ती ओरडू लागली, "अरे, मला सोडून द्या, सोडा मला, बस करा." ती हातपाय आदळू लागली. तिचे डोळे फाटू लागले. तिच्या पूर्ण शरीरातून घाम फुटू लागला. ती अतिशय भयंकर स्वरात ओरडू लागली. अशात ती मनोहर ते राक्षसी स्वरूपात प्रगट झाली आणि तिचा मृत्यू झाला. यशोदा, रोहिणी आणि इतर गोपींनी तिच्या पडण्याचा भयंकर आवाज ऐकला. मग त्या तिच्याकडे धावल्या. त्यांनी बालकृष्णाला पुतनाच्या छातीवर स्तनपान करताना बघितले आणि राक्षसिनीचा मृतदेह बघितला. त्यांनी बाळाला लगेच उचलून घेतले. विषाने कृष्णाचे काही नुकसान केले नाही, परंतु कृष्णाला दूध पाजणाऱ्या चांगल्या कृत्यामुळे पुतनाचा आत्मा मुक्त झाला.